सुप्रसिद्ध क्रांतिसूरी पुत्र दादासाहेब अण्णासाहेब जावळे पाटील या गावच्या यशस्वी सरपंच आमच्या वहिनी सौ रेश्माताई माधवदादा गंभीरे, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक, लहानपणापासून अण्णासाहेबांबरोबर त्यांनी आम्हाला संघटनेचा विचार आमच्या मनात रुजवला माधवदादा गंभीरे, भगवानदादा माकणे. आज अखिल भारतीय छावा संघटनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवड झाल्याबद्दल सिकंदरपूरला भेट आणि त्यांचा सत्कार सन्मान सोहळा, त्यामध्ये मराठवाड्याचे मराठवाडा संपर्क प्रमुख सिद्धार्थ जगताप, या लातूर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख दीपक नागवडे, जिल्ह्याचे उपाध्यक्ष मनोज लंगर, जिल्ह्याचे कार्याध्यक्ष मनोज केसाटे, या विद्यार्थी आघाडीचे जिल्हा प्रमुख प्रभू गोमसाळे, तालुक्याचे अध्यक्ष दक्षिण धमाले, औसा तालुक्याचे अध्यक्ष साळुंके, शहराचे अध्यक्ष शिवशंकर सूर्यवंशी, केशव पाटील, सर्व पदाधिकाऱ्यांचा सन्मान केला. दादांनी बोलताना सांगितलं की बाबा ही सगळी सुरुवात अण्णासाहेबापासून आणि मराठवाड्याच्या कार्यकारिणीत ज्यावेळेस बैठकीत लातूरच्या पदाधिकाऱ्यांची निवडी झाल्या, नवीन पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी निवडी झाल्या आणि काही पेरनिवडी झाल्या, त्यांचा सत्कार सन्मान होणं तेही सिकंदरपूरमध्ये होतं. ही आमच्यासाठी स्वाभिमानाची गोष्ट आहे आणि आमच्यासाठी, आमच्या पदाधिकाऱ्यांसाठी, आपल्या लोकांसाठी ही गर्वाची गोष्ट आहे. सत्कार जगात कुठेही होतो, सन्मान कुठेही होतो, परंतु आपल्या घरी झालेला ती काही वेगळंच असतं. आता दादांनी सांगितलं सुरुवात संघटनेची, आंदोलन कसे केले, काय केले, पूर्व इतिहास तुम्ही सांगितलंय. तुम्ही आज कार्यक्रमाला नाव दिले सन्मान पिढ्यांचा, युवा पिढ्यांचा, नव्या पिढीचा. तुमच्या पिढीत ही मी होतो, आता या दादासाहेबांच्या पिढीत आहे. मला नेमकं कळणार मी कुठल्या पिढीतला आहे. परंतु तुम्ही जे काही रसायन आमच्यामध्ये भरलेलं आहे, तुम्ही अण्णासाहेबांनी हे रसायन काय करतो बसू देत नाही. पुन्हा एकदा नव्यानं छावा संघटना आणि अण्णासाहेबांचे विचार राज्यभर पोहोचवायचे, समाजहिताची कामं करायची, संघटना जोमानं उभी करायची. मी आज तुमचा सत्कार स्वीकारायला किंवा तुमचं गाव बघायला नाही, कारण मला सगळंच माहिती. मी तुम्हाला साथ घालायला, तुमच्यासारख्या मार्गदर्शकाची संघटना वाढवली आणि तुम्ही पुन्हा एकदा मार्गदर्शकाच्या भूमिकेत आलंच पाहिजे आणि ते सक्रिय आलं. कारण तुम्ही गावगाड्यात अडकलात हे मान्य, परंतु तुमचा परिवार खूप मोठा आहे. तुम्ही फक्त एका सिकंदरपूरचे मर्यादित नाही, वहिनी सोडा, तुम्हाला प्रचंड मोठा अनुभव आलेला आहे. आता पुढच्या वेळेस जर पुढची